चलो, लास्ट टाइम मी काही एक्झाम्पल दिले होते होमवर्कला, लॉजिकली इक्वलंट आहे. त्या लॉजिकल इक्वलंटचे एक्झाम्पल जे आहे ते जमलेले नसतील किंवा समजलेले नसतील ते एक्झाम्पल विचारायचे किंवा ते एक्झाम्पल मला सांगायचे कोणते एक्झाम्पल आलेले नाही. ते सर्व एक्झाम्पल जमलेत कालचे होमवर्कचे? ज्यांना जमलेलं नसेल त्यांनी विचारायचे. ट्रूथ व्हॅल्यू वगैरे कुणाला काही डाऊट आला असेल तर तू विचारू शकतो. सर्व आन्सर आलेत? तर जायचं पुढच्या टॉपिककडे. कुणाला काही डाऊट असेल तर मला हां हां नाही, कनेक्टिव्हचा याच्यात कॉलम येणार नाहीत ना याच्यामध्ये. याच्यात कॉलम नाही येणार ना, कारण नंबर ऑफ कॉलम्सवर नाही येणार. कारण कसं आहे, याच्यात आपण इक्वलन्स प्रूव्ह करतो ना, एखादा स्टेटमेंट पॅटर्नसाठी नाही प्रूव्ह करतो. दोन स्टेटमेंट पॅटर्न दाखवतो, याच्यात कॉलम याच्या नाही करताना. कोणतं एक्झाम्पल आहे मला सांगा? दुसरं एक्झाम्पल आहे का? पी डबल इम्प्लाइज क्यूचं. पी डबल इम्प्लाइज क्यूचं हेच आहे ना, सेकंड नंबरचं. निगेशन in a bracket, in a then bracket P or Q, and negation in bracket P and Q. Here is an example. पण याच्यात जर विचार केला ना तर याच्यात आपण फक्त स्टेटमेंट बघणार. आपण नंबर ऑफ रोज फक्त 4 येणार, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही कारण 2 स्टेटमेंट आहेत. नंबर ऑफ रोज माझ्याकडे 4 येणार, पण याच्यामध्ये कॉलम मेन्शन करता येणार नाही. की किती कॉलम येतील मला याच्यात नाही सांगता येणार. का? कारण मी इक्वलन्स प्रूव्ह करतोय. हा वेगळा स्टेटमेंट पॅटर्न आहे तर हा वेगळा स्टेटमेंट पॅटर्न. त्यामुळे आपल्याला नंबर ऑफ कॉलम्सकडे जायचं नाही. आपल्याला जे जे दिसतंय ते फक्त प्लॉट करा. याचा कॉलम ड्रॉ करा, याचा कॉलम ड्रॉ करा. दोघं आयडेंटिकल असतील तर ते लॉजिकल इक्वलंट. जर मी ड्रॉ केला असेल पी, फर्स्ट स्टेटमेंट, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, P column, Q column. Yes, we have to needed nothing of that. Okay, चला. मला थर्ड कॉलम मध्ये मी P डबल इम्प्लाइज Q काढून देतो. नंतर पुढच्या कॉलम मध्ये कोण लागतंय मला? फोर्थ कॉलम मध्ये P और Q काढतो. नंतरच्या कॉलम मध्ये, फिफ्थ कॉलम मध्ये P अँड Q काढतो. नंतर सिक्स्थ कॉलम मध्ये निगेशन P अँड Q काढेल. नंतर या दोघांमध्ये रिलेशन दिलेलं आहे, या दोघांचं 5 आणि 6चं P और Q अँड निगेशन P अँड Q. ओके, मग बघा 7th कॉलम कसला येतोय? P और Q लागतोय ना आपल्याला. आणि याचं निगेशन हा कसलं? निगेशन P और Q नाहीच आहे ना. वेट, आपल्याकडे निगेशन हा नाही, हा ब्रॅकेट आहे इथे, याला ब्रॅकेट दिलेला आहे. या ब्रॅकेटचं निगेशन आहे, नुसतं निगेशन P नाहीये. या पूर्ण ब्रॅकेटचा आधी हा ब्रॅकेट काढावा लागेल आणि मग त्याचं निगेशन घ्यावं लागेल. म्हणून मी P आणि Q काढलं आधी आणि मग त्याचं निगेशन घेतलंय. येतंय का लक्षात? अगोदर आपण ब्रॅकेटचा विचार करतो, लहान ब्रॅकेटचा, आणि मग त्याच्या बाहेर कोण आहे त्याचा विचार करणार. आपण निगेशन P थोडी काढणार. आणि मग यांच्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे? P और Q अँड निगेशन P अँड Q आहे, बरोबर ना. म्हणजे
हा P or Q and this term, म्हणजेच P or Q and negation P and Q. आणि मग फायनली आपण हा 7th जो कॉलम काढला म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट आणि त्याचं पूर्ण निगेशन घेणार, म्हणजे याचं या ज्या पण ट्रूथ व्हॅल्यू असेल त्यांच्या काय घेणार आपण निगेशन, म्हणजे हा माझा 8th कॉलम येणार. negation in a bracket P or Q and negation in bracket P and Q, अशा काहीतरी पॉसिबिलिटी देणार. समजते काय कसे कॉलम काढले? लक्षात असू द्या की आपण ज्या वेळेला एखादा कॉलम वगैरे ड्रॉ करत असतो किंवा आपण नंबर ऑफ कॉलम्स काढला, आपला माझा एक एलएचएस साईडला इकडे येऊन लागलाय, नंतर आरएचएसचा पॅटर्न तुम्ही ड्रॉ केला, हा आरएचएसच्या पॅटर्न साठी हा चाललेला होता. म्हणजे आरएचएसच्या पॅटर्न साठी मला पूर्ण 5 कॉलम लागले, 1 2 3 4 आणि हा 5व्या कॉलम मध्ये माझे दिलेल्या आरएचएस साईडचे ट्रूथ व्हॅल्यूज मला मिळते. म्हणजे त्या स्टेटमेंट पॅटर्नचा विचार करायचा आहे. नाव ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू आणि फॉल्स फॉल्स. P double implies Q, true false false true. Then P or Q, true 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 false. Then P and Q, true false false false. And negation of P and Q, then false true true true. Then we have to take it as and P or Q, म्हणजे यांच्या दोघांमध्ये and connective आहे. True and false is false, true and true they will be true, then false and true will be false, and then we are going to finally negation of that terms. True false false true. बघा बरं, कॉलम नंबर 3rd आणि कॉलम नंबर 8 आर आयडेंटिकल झालेत ना दोघेही. P डबल इम्प्लाइज Q आणि हा पूर्ण आरएचएस माझा काय झाला, लॉजिकली इक्विव्हॅलेंट झाला. बघा आता कोणाला काही डाऊट आहे का यांच्यामध्ये? अजून पुढचं एक्झाम्पल सांगा चला. 16 एक्झाम्पल काय सांगितलं? निगेशन P डबल इम्प्लाइज Q चं डबल इम्प्लाइज आहे. निगेशन P डबल इम्प्लाइज Q इक्विव्हॅलेंट टू हेच आहे का? P and negation Q बरोबर, Q or negation P. ओके, लॉजिकल इक्विव्हॅलेंट येतले काय? काय डाऊट होता टीचर्स याच्यात? क्वेश्चन रॉंग दिलाय का? तो इम्प्लाइज दिला इथे P और Q इथे का? बर ठीक आहे. हे बघा आता याच्यात निगेशन कसं असेल, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम, P Q निगेशन P निगेशन Q मला लागणार आहे. नंतर P डबल इम्प्लाइज Q फिफ्थ कॉलम मध्ये घेतो मी. नंतर जस्ट वी हॅव टू टेक निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q, निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q. नंतर आता ही झाली माझ्या आरएचएस साठी, ही माझी आरएचएस झाली. 6 नंबरचा कॉलम माझा आरएचएस झाला. आता मला लागतोय एलएचएस साठीचे कॉलम्स. मग आता बघा, सॉरी हा माझा एलएचएस आहे, हे आरएचएस साठी P and negation Q. Yes, P and negation Q. 7th column. P and negation Q. Then 8th column for Q or negation P. Then next we have to take it as OR between them. या दोघांमध्ये OR आहे. 9th column. 9th column काय सांगतोय? P and negation Q or Q or negation P. Just want to take it as a truth values. बघा truth values बघा कशा असतील. ट्रू ट्रू
ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, false false, then negation of that. That's false false, true true, then negation Q will be false true false. इथे इथे या ठिकाणी सांगितलं का, पण आय थिंक मी देताना क्यू ऑर दिलाय ना. एग्जाम्पल नंबर किती आहे, ठीक आहे, अँड आहे का, ओके. Just want to take another and. Okay. Now values बोला था. So the P double implies Q. It's true, false, false, true. That's negation of that. False, true, true, false. P and negation Q. P and negation Q. Then we have to take it as second value will be true, otherwise all of them will be false. Then false, true, false, false. Then Q and negation P. Then the third value will be true and remaining will be false. Column check करा मिस्त्री. False, false, true, false. Okay. And then you have to take it as OR between them. False or false, false, true or false, true. False or true, true, and then we have to false or false, false. Okay, check करा बरं column number 6 आणि column number 9. Just we have to take as column number 9. 9 नंबरचा column आणि 6 नंबरचा column आयडेंटिकल आहे का, बघा आता कोणाला काही डाऊट आहे याच्यात, अजून पुढचा एक्झाम्पल सांगायचं आहे. हा नाही, प्रूव्ह करायचे होते ना हे, आपल्याला प्रूव्ह करायचे असले की आयडेंटिकल आलेच पाहिजे. हे प्रूव्ह करायचे होते. दॅट्स वी हॅव टू टेक अनदर प्रूव्ह दॅट समथिंग आउट. हे आपण व्हेरीफाय करण्यासाठी नव्हते ना घेतले, आपण व्हेरीफाय करायचं राहिलं असते तर एखादं कुठेतरी आलं असतं. हे प्रूव्ह करायचे असल्यामुळे आपले आयडेंटिकल यायलाच पाहिजे. क्वेश्चनवर डिपेंडेंट आहे. जर क्वेश्चन मध्ये प्रूव्ह दॅट म्हटलं असेल तर आयडेंटिकल येईलच. जर व्हेरीफाय वगैरे किंवा चेक वेदर दॅट ओके लॉजिकल इक्वलंट आहेत की नाही, तर कदाचित आपल्याला तिथे एखादा आलं तर आलं की लॉजिकल इक्वलंट नाही. फक्त तिथे मेन्शन करताना काय मेन्शन करणार की या स्टेटमेंट पॅटर्नचा कॉलम आणि या स्टेटमेंट पॅटर्नचा कॉलम हा आयडेंटिकल नाही, म्हणून हे दोघंही लॉजिकल इक्वलंट नाही. बस एवढंच तर मेन्शन करायचं ना आपल्याला शेवटी. येतंय का लक्षात? ओके, अजून काही डाऊट आहे? अजून कोणाला काही डाऊट आहे? कितव्या नंबरचं एक्झाम्पल सांगितलं ना? शेवटचं का? लास्ट लास्ट लॉजिकली इक्वलंट यायलाच पाहिजे. तुझं आलेलं नाही का लॉजिकल इक्वलंट? काय एक्झाम्पल सांग मला. 3 स्टेटमेंट होते ना? ओके ठीक आहे. तो असोसिएटिव्ह लॉ आहे, त्यामुळे तो लॉज हे मी जे घेतले ते लॉज आहेत सर्व, त्यामुळे हे इक्वलंट आयलाच पाहिजे. व्यवस्थित चेक करून घ्या फक्त एकदा काय. ओके, P or in bracket Q or R equals to P or Q or R. हाच आहे का? ओके, हा लॉजिकल इक्वलंट यायलाच पाहिजे क्वेश्चन. फर्स्ट स्टेटमेंट बघ, सेकंड आणि थर्ड हे तिघे माझे कंपाऊंड आहेत. P, Q आणि R. बस P, Q,
आर हे तिघे स्टेटमेंट माझे कन्फर्म असते. नंतर पुढे कोण कोण लागतंय मला आधी LHS ड्रॉ करून घेऊ आपण. फोर्थ मध्ये क्यू ऑर आर. नंतर फिफ्थ मध्ये आपण एक काम करू, पी ऑर इन ब्रॅकेट क्यू ऑर आर याला ड्रॉ करून घेऊ. कॉलम चेक करा बरं का, कॉलम जसे कॉलम असतील त्या पद्धतीने आपले मार्क्स असतील ना. आता हा झाला माझा LHS चा स्टेटमेंट पॅटर्न. आता RHS साठी मला पी ऑर क्यू लागेल 6 नंबरच्या कॉलम मध्ये, पी ऑर क्यू. नंतर ऑर आर 7th मध्ये, पी ऑर क्यू ऑर आर. हा माझा फायनल आन्सर असेल याच्यामध्ये. नाउ देन वी हॅव टू टेकन ॲज ट्रूथ व्हॅल्यूज. ट्रू 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 ट्रू, 4 ट्रू 4 फॉल्स. ओके, देन 2 ट्रू 2 फॉल्स 2 ट्रू 2 फॉल्स. नंतर ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. Q or R, just want to take it as Q or R. True or true, true, true or false, true, false or true, true, false or false, false, true, true, then true, false. Okay, हाँ. नंतर P, just 4 of them will be फक्त शेवटची false येईल, otherwise सर्व true येतील. Okay. True, 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 true and false. Okay, कॉलम चेक करा. हाच कॉलम आलाय का बघा LHS चा. ओके, नंतर P और Q. P और Q मध्ये 2 फॉल्स येतील, अदरवाइज सर्व ट्रू येतील. ट्रू ओके. नंतर और R, प्लीज this statement will be with OR. R शी OR मध्ये कनेक्टेड असेल. नंतर अदरवाइज जर बघितलं तर व्यवस्थित बघा. ट्रू और ट्रू will be true, false or true true, true or true true, false or true true, true or true true. नंतर हे दोघं पण ट्रू येतील, शेवटचा फॉल्स आहे. चेक कर वैष्णवी, कोणता कॉलम चुकलाय, कुठला चुकला होता. 5 नंबरचा. ओके, चेक करून घ्या एकदा. दोघं आयडेंटिकल आलेत. समजतंय का आता हे. अजून कोणाला काही डाऊट आहे का. नेक्स्ट. हा, बाकीचे अजून डाऊट असेल क्लिअर करून घ्या लगेच. मागच्या होमवर्कचा बऱ्याच जणांचा होमवर्क अजून आलेला नाही. देवांश, हर्ष, जगदीश, जागृती, कविता, चेतन, रोशन, निकिता, ओमकार, पंकज, समीक्षा, दोघं समीक्षा, बोरसे पण आणि गुगे पण, सृष्टी, दोघं सृष्टी, येवले, मला होमवर्क अजून आलेला नाही बरं का. होमवर्क अजून सेंड केलेला नाही. ओके, होमवर्क दररोज मी ज्यांचे होमवर्क आले त्यांचे होमवर्क मी चेक करतोय, हे लक्षात असू द्या. मला होमवर्क पूर्णपणे कम्प्लीटच पाहिजे, सर्व होमवर्क कम्प्लीट पाहिजे आणि मला लगेच पाठवायचे आहेत ते. कारण लवकरात लवकर आणि स्टडी करत राहायचं आहे. जेवढा स्टडी करशाल तेवढं तुमच्यासाठी बेटर राहील, मी आत्ता सांगून देतोय. ओके, नाव चला पुढचा जो पार्ट मी घेतोय आता, हे लॉजिकल इक्वलंटचे झाले. हा एक महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये सांगतोय. आता पुढचा जो मी पार्ट घेतोय तो म्हणजे क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट. पुढचा टॉपिक आहे, थेरॉटिकल टॉपिक. आपल्या नोट्स जवळ ठेवा आणि त्या नोट्स नुसार तिथे फक्त बघत राहा. नाव द नेक्स्ट वन विल बी द क्वांटिफायर्स
अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. मी याच्या रिलेटेड तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे की क्वांटिफायर्स काय असतात आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट काय असतात. जनरली काही फ्रेजेस असतात, जसे आपण कनेक्टिव्ह म्हणून वापरतो किंवा कनेक्टिव्ह साठी आपण यूज करत असतो, तसे दोन वाक्य जोडतो आपण. सिंपल स्टेटमेंट जे आहे ते सिंपल स्टेटमेंट जोडतो, ते कनेक्टिव्ह असतात, बरोबर ना. अँड घेतलाय, ऑर घेतलाय, इफ अँड देन घेतलाय, इफ अँड ओनली इफ घेतलाय, निगेशन केलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे ह्या टाईपचे एक्झाम्पल जे होत आहे ते आपण कनेक्शन घेऊन आणि किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त कनेक्टिव्हचा वापर करायचो, त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणायचो, लॉजिकल कनेक्टिव्ह द्यायचे, बरोबर ना. तसं इथे क्वांटिफायर्स म्हणजे काय की त्याला डिसाइड करण्यासाठी किंवा क्वांटिफाय मीन्स वी हॅव टू डिसाइड इट. ओके, आपण त्याची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू डिसाइड करतो. आपण मागे एक ओपन सेंटेन्स म्हणून काहीतरी वाक्य घेतले होते. ओपन सेंटेन्सेस, जस्ट ओपन सेंटेन्सेस वी हॅव टू टेकन ॲज की ज्यांची ट्रूथ व्हॅल्यू, लक्षात घ्या, ज्यांची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू आणि फॉल्स आपल्याला मिनिंग कळत नव्हता, किंवा एखादी व्हॅल्यू जर घेतली की याला ट्रू घेऊ की फॉल्स घेऊ याचा मिनिंग लक्षात येत नव्हता, बरोबर ना. मग आपण त्यावेळेला ओपन सेंटेन्स मध्ये जायचो किंवा त्या वाक्याला आपण ओपन सेंटेन्स म्हणायचो की आपल्या ट्रूथ व्हॅल्यू मध्ये त्याच्यात कन्फ्युजन व्हायचं, बरोबर ना. मग आपण असं म्हटलं टुडे, एखादा एक्झाम्पल, इज अ मंडे. सांगा बरं हे ट्रू आहे की फॉल्स आहे? टुडे इज अ मंडे ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स आहे. जर मंडेला आज जर म्हटलं असतं टुडे इज फ्रायडे, मी जर असं म्हटलं असतं मग ट्रू आलं असतं, बरोबर ना. जर मी उद्या म्हटलं टुडे इज फ्रायडे, चालेल का? नाही चालणार ना. मग जर मंडेच्या दिवशी म्हटलं टुडे इज मंडे, तर त्या दिवशी ट्रू येईल, बरोबर ना. पण आज हे वाक्य काय आलं? फॉल्स आलं. म्हणजे व्हॅल्यू काय होते? माझी ट्रू आणि फॉल्स मध्ये व्हॅल्यू होत आहे. मग जे क्वांटिफायर्स आहेत ते क्वांटिफायर डिसाइड करतात. ओके, मग क्वांटिफायरचा जो वापर केला, क्वांटिफायर्सचा जर प्रॉपरली यूज केला, त्यांना व्यवस्थितपणे सिम्बॉलिकली म्हणा किंवा आपल्या लॉजिकली म्हणा, जर त्यांच्या व्हॅल्यूमध्ये या स्टेटमेंटमध्ये जर मी त्यांना पुट केलं तर मी त्यांना एकतर ट्रू किंवा फॉल्स मध्ये त्यांना मेन्शन करू शकतो. म्हणजे क्वांटिफायर काय करतात की ते डिसाइड करतात. ते काय करतात? डिसाइड करतात की ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत. मग ते क्वांटिफायर लावले की त्यानंतर त्यांचा मिनिंग आपल्याला कळायला लागतो की हा याला ट्रू म्हणायचं, याला किंवा ट्रू फॉल्स म्हणायचं. मग त्यांच्यानंतर आपण त्याला म्हणू द फ्रेजेस और ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट क्वांटिफाईड मीन्स डिसाइड्स द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल और व्हेरिएबल इज यूज्ड टू ओपन सेंटेन्स इज कॉल्ड क्वांटिफायर्स. म्हणजे असा एक व्हेरिएबल असतो की ज्याचा वापर केला की या क्वांटिफाईड स्टेटमेंटला आपल्याला काय करता येईल, त्याला स्टेटमेंट मध्ये घेतो, सेंटेन्सला, ह्या क्वांटिफाईड या वाक्याला, ह्या सेंटेन्सला कुठे नेता येईल आपल्याला? स्टेटमेंट मध्ये नेता येईल. जर ओपन सेंटेन्स असेल, जर क्वांटिफायर वापरले तर ते स्टेटमेंट मध्ये जातं. कशामध्ये जातं? स्टेटमेंट मध्ये. हे कोणतं सेंटेन्स होतं आधी? ओपन सेंटेन्स. आणि ते ओपन सेंटेन्स जर मला स्टेटमेंट मध्ये आणायचं असेल तर क्वांटिफायर्स यूज करून मी त्याला ओपन स्टेटमेंट टू कन्वर्ट दॅम इनटू अ स्टेटमेंट, त्याला कशात कन्वर्ट करू शकतो? मी स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करू शकतोय. लक्षात येतंय काय सांगतोय? ओपन सेंटेन्सला मी, हे ओपन सेंटेन्स आहे, याला मी कशात घेऊन जाऊ शकतो? स्टेटमेंट मध्ये. कारण स्टेटमेंट मध्ये ती व्हॅल्यू एकतर ट्रू असते एकतर फॉल्स येते, त्याची ट्रूथ व्हॅल्यू, बरोबर ना. मग जर त्याला स्टेटमेंट मध्ये आणायचं असेल तर काय वापर केला पाहिजे? मी क्वांटिफायरचा वापर केला पाहिजे. कसला वापर केला पाहिजे? देर आर टू टाइप्स ऑफ दॅम. आपल्याकडे दोन टाइप्स आहेत क्वांटिफायरचे. मग आता ओपन सेंटेन्सला लावण्यासाठी आपल्याकडे किती क्वांटिफायर्स आहेत? दोन क्वांटिफायर्स आहेत. त्याच्यातलं पहिलं क्वांटिफायर युनिव्हर्सल क्वांटिफायर. आता जनरली जर विचार केला ना तर हे युनिव्हर्सली ट्रूथ आहे. हे युनिव्हर्सल क्वांटिफायर जे आहे ते युनिव्हर्सली ट्रूथ आहे. तुम्ही कुठेही गेलात या युनिव्हर्सल क्वांटिफायरला कुठेही वापर करता येतो. कारण
शॉर्टकट मध्ये जर आपल्याला काही वर्ड्स जर वापरायचे असतील तर युनिव्हर्सल क्वांटिफायर वापरतात. आता युनिव्हर्सल क्वांटिफायर काय आहे? ओके, द सिम्बॉल हा सिम्बॉल त्या क्वांटिफायरचा, हा युनिव्हर्सल क्वांटिफायरचा सिम्बॉल आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये आपण जसं अँडला आपण एखाद्या पर्टिक्युलर सिम्बॉलने डिनोट केले, ऑरला डिनोट केले, इम्प्लिकेशनला डिनोट केले, तसं हा युनिव्हर्सल क्वांटिफायरचा काय सिम्बॉल आहे. स्टँड्स फॉर, स्टँड्स फॉर म्हणजे याची व्हॅल्यू किंवा याचा मिनिंग काय असेल. स्टँड फॉर द फर्स्ट फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ, जर वाक्यात फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ आला किंवा ओके फॉर ऑल आला, फॉर ऑल आला किंवा फॉर एव्हरी आला, म्हणजे इच ऑफ देम, इच, ओके, इच एलिमेंट इन दॅट सेट. ओके, जर वाक्याचा मिनिंग बघितला, युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय की याचा मिनिंग, या सिम्बॉलिक फॉर्मचा मिनिंग, तुम्हाला जर सांगितलं याचा मिनिंग काय येतो बरं, या सिम्बॉलिकचा मिनिंग काय येतो, अँड येतो, बरोबर. जर असं घेतलं तर काय मिनिंग येतो, ऑन. याचा मिनिंग घेतला तर, याचा मिनिंग घेतला तर, नंतर याचा मिनिंग घेतला तर निगेशन. तसंच याचा फॉर ऑल, फॉर एव्हरी वाचताना कसं वाचणार आपण, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ, फॉर एव्हरी, ओके, फॉर ऑल किंवा इच ऑफ देम, म्हणजे अशा वर्ड्स, या अशा वर्डचा मिनिंग आपण ह्या सिम्बॉल मध्ये आपण त्याला ठेवू शकतोय. म्हणजे जर वाक्यात जर असे काही वर्ड्स येत असतील तर त्यांच्याऐवजी मी हा सिम्बॉल यूज करू शकतोय, हा सिम्बॉल मी त्या ठिकाणी प्रॉपरली वापरू शकतोय. आणि याचा मिनिंग आहे फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ किंवा फॉर ऑल असेल किंवा फॉर एव्हरी असेल, तो त्याचा मिनिंग असणार आहे. कळतंय काय याचा मिनिंग? वाक्यात जर असे वर्ड्स आले किंवा अशा फ्रेजेस आल्या किंवा ग्रुप ऑफ द वर्ड आला तर त्याचा मिनिंग म्हणजे कोण असेल, युनिव्हर्सल क्वांटिफायर असेल. कोण असेल, युनिव्हर्सल क्वांटिफायर. नंतर दुसरं आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. याचा अजून मी पूर्णपणे मिनिंग सांगेल, या दोघांचा मिनिंग सांगेल आपण कुठे वापरले होते. आपण जनरली आपण रोस्टर फॉर्म, सेट बिल्डर फॉर्म यांच्यात ज्या वेळेला मिनिंग घेत होतो त्यावेळेला याच्यामध्ये प्रॉपरली वापरू शकतो. द सिम्बॉल, हा सिम्बॉल आहे, लक्षात घ्या. Last one is a symbol. Stands for, stands for, okay. कोणत्या कोणत्या वर्ड साठी? There exist, okay, for some, for one, there exists at least one, there exists at least one, okay. Okay, दुसरं जे क्वांटिफायर आहे ते म्हणजे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. हा जो सिम्बॉल दिलाय या सिम्बॉलचा मिनिंग काय असेल, जसं आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर साठी आपण हा सिम्बॉल घेतला होता तसाच एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर साठी हा सिम्बॉल असेल आणि त्याचा मिनिंग काय काय असेल. देअर एक्झिस्ट, देअर एक्झिस्ट म्हणजे काही, ओके, फॉर सम, फॉर वन, देअर एक्झिस्ट ॲट लीस्ट वन, ओके, एखादा तरी. आता लक्षात घ्या, जसं आपण एखाद्या वर्डसाठी किंवा मी एखादा सेट घेतलाय आणि त्या सेटमध्ये फॉर एक्झाम्पल मी 1 2 3 4 5 ओके 6 असे काहीतरी वर्ड्स घेतले, लेटेस्ट नंबर्स घेतले. नाव आता मला सांगा, जर मी एखादा असा वर्ड वापरला
जस्ट फॉर ऑल x बिलॉंग्स टू a, मी काय घेतला इथे सिम्बॉल, फॉर ऑल x बिलॉंग्स टू a, याचा मिनिंग काय आहे, फॉर ऑल x बिलॉंग्स टू a, मी असं पण लिहू शकतो फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x बिलॉंग्स टू a, किंवा मी फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ x बिलॉंग्स टू a असा मिनिंग पण घेऊ शकतोय. मग याचा एक्झॅक्टली मिनिंग काय असेल बरं, फॉर ऑल x बिलॉंग्स टू a काय असेल, आवाज येतोय माझा, म्हणजे हा जो x आहे ह्या एक्सच्या व्हॅल्यूच्या पॉसिबिलिटीज काय काय बरं, मग म्हणताना काय म्हटलंय, फॉर ऑल x बिलॉंग्स टू a म्हटलंय ना, म्हणजेच काय, ह्या सेट मधला प्रत्येक एलिमेंटची व्हॅल्यू काय घेऊ शकतो मी, x म्हणून घेऊ शकतोय, बरोबर का, म्हणजे x मी 1 घेऊ शकतो, x मी 2 घेऊ शकतो, 3 घेऊ शकतो, 4 घेऊ शकतो, 5 घेऊ शकतो, 6 घेऊ शकतोय, म्हणजे त्या सेट मधल्या प्रत्येक एलिमेंटची व्हॅल्यू मी ऍज अ x म्हणून घेऊ शकतोय, बरोबर ना. मी जर असं म्हटलं देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a, तर याचा मिनिंग काय झाला, देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a, याचा मिनिंग काय झाला, ह्या 6 नंबर्स पैकी कोणताही एखादा नंबर असू शकतो, या 6 नंबर्स पैकी कोणताही एखादा, सगळेच्या सगळे लागतील का, सगळेच्या सगळे चालतील का, ओके, सगळे असू शकतात, पण तिथे फक्त देयर एक्झिस्ट म्हटले ना, देयर एक्झिस्ट म्हणजे काय, फॉर सम, काही, ओके, यांचा सर्वांचा मिनिंग जर विचार केला, सगळे नाही, एकाच वेळेस सगळे येणार नाहीत, याच्यामध्ये जर विचार केला तर सगळे, त्याच्यातला प्रत्येक, पण याच्यामध्ये ऍटलिस्ट बनवतात, एक तरी, ओके, देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a, x बिलॉंग्स टू a, ह्या सेट मधला एखादा एलिमेंट, ऍटलिस्ट कमीत कमी एक तरी पाहिजे, पण हे लक्षात घ्या, एकही नसण्यापेक्षा कमीत कमी एक तरी पाहिजे. फॉर ऑल म्हटलं की त्याच्यातला प्रत्येक असेल. मग आपण हे जे वर्ड्स वापरलेत, हे लेटर्स सिम्बॉल जे वापरलेत, ते कुठे वापरलेत, सेट बिल्डर मध्ये वापरलेत, बरोबर ना. याच्यातला प्रत्येक एलिमेंट आपण त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. कळतंय का मिनिंग यांचा, क्वांटिफायरचा मिनिंग कळतोय का, ओके. मग युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणजे काय, याचा मिनिंग लक्षात ठेवायचा आहे. समजतंय सर्वांना मिनिंग, ओके ओके ना. ऑल, एव्हरी, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ, त्याच्यासाठी हा सिम्बॉल, दॅट्स व्हाय इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर. देयर एक्झिस्ट, फॉर सम, फॉर वन, देयर एक्झिस्ट ऍटलीस्ट वन, त्याच्यासाठी हा सिम्बॉल, त्याला म्हणणार आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, आणि त्यांचा असा वापर. आता पुढची जी महत्वाची डेफिनेशन आहे ती म्हणजे क्वांटिफाईड स्टेटमेंट. कुठली डेफिनेशन, क्वांटिफाईड स्टेटमेंट, हाच तर मला महत्वाचा भाग आहे. या क्वांटिफायरचा वापर मला करायचा आहे, क्वांटिफायरचा वापर करून मला पुढे जायचं आहे. नाउ असं स्टेटमेंट की ज्याच्यामध्ये क्वांटिफायर्स येत असतील, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, असं स्टेटमेंट की ज्याच्यामध्ये क्वांटिफायर्स येत असतील त्याला म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट. काय म्हणायचं, क्वांटिफाईड स्टेटमेंट. लक्षात येतंय का, लक्षात असू द्या की दिलेल्या, किंवा असं पण बोलू शकतो आपण, ओपन सेंटेन्स विथ क्वांटिफायर्स बिकम्स अ स्टेटमेंट. म्हणजे काय, ओपन सेंटेन्सला क्वांटिफायरचा वापर करून जर स्टेटमेंट मध्ये आणत असतं, ओके, जर स्टेटमेंट मध्ये, म्हणजे ओपन सेंटेन्स कशात आणतो आपण, दस ओपन सेंटेन्स विल बी कन्वर्टेड इनटू अ स्टेटमेंट. हाऊ, कसं कन्वर्ट करतोय स्टेटमेंट मध्ये ओपन सेंटेन्सला, युजिंग क्वांटिफायर्स, युजिंग क्वांटिफायर्स. तर त्या स्टेटमेंटला काय म्हणणार आपण, त्या स्टेटमेंटला काय म्हणणार, क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणणार. असं स्टेटमेंट की ज्याच्यामध्ये क्वांटिफायर्स येत असतील त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणणार. किंवा असं ओपन सेंटेन्स की ज्याला आपण क्वांटिफायर्स वापरून जर कन्वर्ट करू शकतो स्टेटमेंट मध्ये, तरी सुद्धा त्याला काय म्हणतात, क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणतात. कळतोय मिनिंग, ओके. नाउ आता याच्या रिलेटेड आता आपण परत एकदा क्वांटिफाईड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण घेणार. लक्षात असू द्या की याचा मिनिंग आणि याचा मिनिंग काय असतो, फॉर ऑल आणि फॉर सम यांच्यामध्ये मिनिंग वेगवेगळे आहेत, हे लक्षात असू द्या.
प्रत्येकाचा मिनिंग वेगवेगळा असणार आहे. नाव आता याच्या रिलेटेड जे मी एक्झाम्पल घेणार आहे ते एक्झाम्पल आपण बघू आणि मग पुढच्या पार्टकडे जाऊ. आता एक्झाम्पल असे असतील की यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढायच्या आहेत. काही एक्झाम्पल दिलेले आहेत आणि त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढायच्या आहेत किंवा क्वांटिफायरचा वापर करून त्यांना कन्वर्ट करता आला पाहिजे. हे लक्षात घ्या. याच्याशी रिलेटेड क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये एक एक किंवा एमसीक्यूज मध्ये क्वेश्चन विचारले जातात. क्वांटिफायर्स म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज काढा किंवा एखादा सेट दिलेला असेल तर एखाद्या सेटवरनं त्याची क्वांटिफाईड स्टेटमेंट असेल तर त्या क्वांटिफाईड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढा किंवा ट्रूथ व्हॅल्यू कशी काढली जाईल या क्वांटिफाईड स्टेटमेंटची किंवा कन्वर्ट करा ओपन सेंटेन्सला क्वांटिफाईड स्टेटमेंट वापरून. असे एक एक 2-2 मार्काचे एक्झाम्पल याच्या रिलेटेड विचारले जातात क्वांटिफायरसाठी. लक्षात असू द्या. एक एक 2-2 मार्काला विचारले जातील. परत एकदा सांगतो. क्वेश्चन कसा असेल तो बघा. ट्रूथ व्हॅल्यूज काढायच्या दिलेल्या सेंटेन्सच्या. क्वेश्चन बघा. डायरेक्टली न्यू क्वेश्चन असेल. आपले क्वेश्चन किती झाले होते लास्ट टाइम? 16. ओके. क्वेश्चन नंबर 17. इफ ए मध्ये एलिमेंट्स दिले 3 4 6 8 3 4 6 8. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू determine truth value each of the following. Determine truth value each of the following. Okay. Now पहिलेच एक्झाम्पल त्याच्यामधला लक्षात घ्या. त्यांनी हा क्वेश्चन विचारला आणि त्याच्यात सब क्वेश्चन दिलेले आहेत आणि या सब क्वेश्चनच्या मला ट्रूथ व्हॅल्यूज काढायच्या आहेत. आता पहिला क्वेश्चन बघा त्यांनी काय म्हटलं. There exists x belongs to A. लक्षात घ्या. There exists x belongs to A such that x plus 4 is equals to 7. ओके. बघा आता मिनिंग समजून घ्या आधी आणि मग त्यानंतर बाकीच्या पार्टकडे जाऊ. नाव वाक्य काय दिलेलं आहे. There exists x belongs to A such that x plus 4 equals to 7. म्हणजे याचा मिनिंग काय होतो की ह्या सेटमध्ये x ची अशी व्हॅल्यू आहे. कोणता सेट? हा दिलेला सेट. या सेटमध्ये x ची अशी व्हॅल्यू आहे की या एक्सप्रेशनला ती काय करते? सॅटिस्फाय करते. मग मला सांगा बरं या सेटमध्ये असा एखादा नंबर कमीत कमी एक तरी नंबर आहे का की या एक्सप्रेशनला सॅटिस्फाय करतो? आहे 3 आहे ना. बरं आता देयर एक्झिस्ट म्हटलंय मग प्रत्येक नंबर सॅटिस्फाय करायला पाहिजे का? नाही. एक तरी कमीत कमी एक तरी पाहिजे. बरोबर ना. कारण इथे देयर एक्झिस्ट आहे. हा याच्या जागी जर ऑल राहिला असता मग त्याच्यातला प्रत्येक एलिमेंट एक्सप्रेशनला काय करायला पाहिजे होता? सॅटिस्फाय करायला पाहिजे होता. पण त्याच्यामध्ये तसं काही नाही. मग याच्यात काय म्हटलं? देयर एक्झिस्ट म्हणजे त्याच्यातला एकतरी एलिमेंट या सेटमधला एकतरी एलिमेंट असा आहे की या एक्सप्रेशनला काय करतो? सॅटिस्फाय. मग आपण मेन्शन कसं करणार सोल्युशन? ॲज A equal to A सेट कसा आहे? 3 4 6 8 असा काहीतरी दिलेला आहे. ओके. लास्ट वन इज गिवन. हा दिलेला आहे. बरोबर ना. वी गेट x is equals to 3 belongs to A. You have to which satisfy. Okay. x is equals to 3 ची व्हॅल्यू मिळेल ना. which satisfies. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का माझा? Okay. We get x is equals to 3 belongs to A which satisfies x plus 4 equals to 7. म्हणजे सॅटिस्फाय झालं. मग मला सांगा हे जे दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू असेल. कारण वाक्याचा मीनिंग मला जो काढायला लागला होता तो माझा प्रॉपरली येतोय. Therefore given statement
is true. Okay, last one is a true. Therefore, its truth value is true. झालं, हे झालं याचा पहिला मिनिंग किंवा त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय ती. आता दुसरं वाक्य, सेकंड स्टेटमेंट. फॉर ऑल x belongs to a such that x plus 4 less than 10. x plus 4 less than 10. ओके, चला दिलेल्या स्टेटमेंट साठी आपल्याला मिनिंग काय अगोदर तो बघून घ्या. x belongs to a, त्या सेट मधला प्रत्येक एलिमेंट. फॉर ऑल x belongs to a such that which satisfies this expression. होईल का सॅटिस्फाय? नक्की चेक करून बघा. त्या सेट मग इथे त्यांनी काय म्हटलंय लक्षात घ्या. फॉर ऑल x बिलॉंग्स टू a. a सेट मध्ये 3 4 6 8 आहे. ओके, 3 जर इथे पुट केला तर 3 + 4 7. 7 इज लेस दॅन 10. ऍड ऑफ करायचं, कोणाचं ऍड व्हायला. जर x व्हॅल्यू मी 3 पुट केली तर एक्सप्रेशन सॅटिस्फाय करतं. x व्हॅल्यू मी 4 पुट केली तर एक्सप्रेशन सॅटिस्फाय करते. 8 लेस दॅन 10 येऊ शकतं. पण जर x व्हॅल्यू मी 6 पुट केली, 6 + 4 ऍड कोणाचा ऑन आहे. x ची व्हॅल्यू जर मी 6 पुट केली तर 6 + 4 10. 10 लेस दॅन 10 येईल का? 10 लेस दॅन 10 येईल का? नाही येणार, बरोबर ना. म्हणजे 6 साठी सॅटिस्फाय करत नाही. जर x व्हॅल्यू 8 पुट केली तर 8 + 4 that's what we taken as 12. 12 is less than 10 येईल का? नाही. मग मला सांगा, इथे त्यांनी काय म्हटलं होतं की x च्या सगळ्या व्हॅल्यूसाठी हे एक्सप्रेशन सॅटिस्फाय करतंय. मग ट्रूथ व्हॅल्यू काय येईल या स्टेटमेंटची? फॉल्स आला पाहिजे. देन as a is equals to 3 4 6 8, that one is a given. ओके, मग मेन्शन कसं करणार? वी गेट x is equals to 6 and x is equals to 8 does not satisfy. Does not satisfy x plus 4 less than 10. Therefore, truth value given statement is a false. Given statement is false. तो मला सांगा, its truth value is false. बघा आता याच्यात कोणाला काही डाऊट आहे का अजून? नक्की कळतंय? ठीक आहे. तर ठीक आहे, चला याच्या रिलेटेड आपण याच एक्झाम्पल मध्ये कंटिन्यू करणार आहे. मी याच एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला 2 एक्झाम्पल होमवर्क साठी देतो किंवा याच्या रिलेटेड मी 2-3 अजून एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्क साठी देतो. म्हणजे याच क्वेश्चन नंबर 17 मध्ये जर 2 झाले त्याचे सब पार्ट मी देतोय. ओके, तिसरा, चौथा आणि पाचवा. थर्ड विल बी लाईक एक्झाम्पल घ्या होमवर्क साठी. फॉर ऑल x बिलॉंग्स टू a. फॉर ऑल x belongs to a, then expression will be just like x plus 5 greater than or equals to 30. Fourth, हे होमवर्क साठी देतोय, मला त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू दाखवायच्या. There exists x belongs to a such that x is odd. Fifth, there exists x belongs to a such that x minus 3 belongs to natural number. Belongs to natural number. हे तिन्ही होमवर्क साठी म्हणजे 1 2 3 4 5. ओके, 17 मध्ये मी तुम्हाला हे होमवर्क साठी देतोय. आणि याच्याच लाईक 18 19 म्हणजे असेच काही 2-3 एक्झाम्पल देईल. 18 19 नंबरचे एक्झाम्पल की जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील ह्याच फॉर्मॅट मध्ये
फक्त ट्रूथ व्हॅल्यू काढायची. ओके, हे छोटे छोटे स्टेटमेंट दिले असेल त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढता येतील आता. ठीक आहे, मग आपण तसं कोणते हे एक्झाम्पल का? बरं ठीक आहे चालेल, तर याला पाठवतो ग्रुपला. ठीक आहे, मग बाकीचा पार्ट आपण उद्या इथून पुढे कंटिन्यू करू किंवा महत्त्वाचे एक्झाम्पल दिले ते आधी आपण सॉल्व्ह करून मग बाकीचा पार्ट करू. आलं लक्षात?